राहुल गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज ते भरतायत आणि यावेळी सोनिया गांधी देखील तिथे उपस्थित आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सोबतच मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी या सुद्धा उपस्थित आहेत। अखेर राहुल गांधी यांचं ठरलेलं आहे, रायबरेलीतून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रियंका गांधी मात्र या निवडणुकीपासून यंदा दूरच आहेत। ही सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित आहेत। प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित आहेत आणि आता राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। रायबरेलीतून यंदा ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि यासाठी ते सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, खरं तर राहुल गांधींचं ठरलेलं आहे, यंदा ते रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत, अर्ज सुद्धा दाखल करतायत। काय ताजे अपडेट्स मिळत आहेत? 2004 पासून 2024 पर्यंत रायबरेली या मतदारसंघाचं नेतृत्व खरं तर सोनिया गांधी यांनी केलेलं होतं। मात्र आता त्या सोनिया गांधी राज्यसभेत गेल्यामुळे त्या ठिकाणाहून राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे चिरंजीव हे निवडणूक लढत आहेत आणि त्यांनी आत्ताच आपण बघू शकतो दृश्यांमध्ये आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांच्यासोबत जर आपण प्रामुख्याने बघितलं तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, हे महत्वाचे 3-4 नेते जे आहेत ते अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयामध्ये उपस्थित असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आपण जर बघितलं तर खरं तर हा निवडणूक अर्ज रायबरेलीतून नेमकं कोण लढणार याचा सस्पेन्स जो आहे तो आज सकाळपर्यंत होता। राहुल गांधी लढणार की प्रियंका गांधी लढणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या। मात्र अखेर राहुल गांधी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। खरं जर प्रामुख्याने आपण बघितलं तर ज्यावेळी सोनिया गांधी यांनी राज्यसभेमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी रायबरेलीमधील जनतेसाठी खरं तर एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये भावनिक साथ जी आहे ती त्यांनी रायबरेलीतील जनतेला घातलेली होती। गांधी परिवाराचं नातं जे आहे ती या सगळ्या मतदारसंघासोबत जोडलेलं आहे अशा पद्धतीचं एक पत्र जे आहे तेव्हा त्यांनी लिहिलेलं होतं। त्यामुळं तेव्हा एक प्रकारे एक संदेश गेला होता की एक मेसेज गेला होता की या मतदारसंघामधून गांधी घराण्यातील कुठली तरी व्यक्ती निवडणूक लढवेल, पण ती नेमकं कोण असेल हे सांगितलं जात नव्हतं। आज अखेर त्या सगळ्यावरती पडदा पडला आणि राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज जो